हाय गाईज, वेलकम टू द टेक फेअर. आजचा आपला टॉपिक आहे नेटवर्क केबल्स आणि त्याचे डिफरंट टाइप्स. नेटवर्क केबल्स हे आपले जे काही नेटवर्किंग डिव्हायसेस आहेत ते एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी वापरले जातात किंवा मग दोन कम्प्युटर्स कनेक्ट करण्यासाठीही यांचा उपयोग होतो, जेणेकरून की ते एकच प्रिंटर और स्कॅनर शेअर करू शकतील. मोस्ट ऑफ द डिव्हायसेस हे सोर्स टू डेस्टिनेशन जर सिग्नल किंवा डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर केबल्स यूज करतात. वेगवेगळ्या टोपोलॉजीजनुसार डिफरंट टाइप्सचे केबल्स हे यूज केले जातात. सो मग डिफरंट टाइप्सचे केबल्स म्हणजे ट्विस्टेड पेअर केबल, कोएक्झियल केबल, ऑप्टिकल फायबर केबल आणि वायरलेस मीडिया. ट्विस्टेड पेअर केबल आणि कोएक्झियल केबल हे मेटॅलिक कंडक्टर यूज करतात की जे सिग्नल्स इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक करंट ट्रान्समिट और रिसीव करतात. तर ऑप्टिकल फायबरमध्ये प्लास्टिक और ग्लास यूज होतो, कारण सिग्नल्स हे इन द फॉर्म ऑफ लाईट ट्रान्समिट और रिसीव होतात. सो आता या टाईप्सबद्दल डिटेलमध्ये बघूया. सो आपला फर्स्ट टाईप आहे कोएक्झियल केबल. कोएक्झियल केबलिंग ही एक प्रायमरी टाईप ऑफ केबलिंग आहे की जी कॉम्प्युटर नेटवर्किंगमध्ये मोठ्या प्रमाणावर यूज केली जाते. फॉर एक्झाम्पल इथरनेट टेक्नॉलॉजीमध्ये कोएक्झियल केबल्सचा जो अगदी आतला भाग असतो तो कॉपरचा तयार केलेला असतो आणि त्या भागाला इन्सुलेशनने कव्हर केलेलं असतं. त्यामुळे इलेक्ट्रिक आणि जे काही रेडिओ फ्रिक्वेन्सीज इंटरफेरन्स असतं ते खूप कमी होतं. कोएक्झियल केबल्स हे शॉर्ट डिस्टन्ससाठी मोठ्या प्रमाणावर यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल एका ऑफिस, एका बिल्डिंग किंवा एका होमसाठी. कोएक्झियल केबलिंगमध्ये जे काही वीक सिग्नल्स असतील त्यासाठी रिपीटर्स वापरले जातात. नेक्स्ट टाईप आहे ट्विस्टेड पेअर केबल. ह्या केबलमध्ये 8 डिफरंट कलर्सच्या ज्या काही वायर्स आहेत ह्या 4 पेअरमध्ये ट्विस्ट फॉर्मॅटमध्ये असतात. वायर्स हे ट्विस्ट फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे केबल्समध्ये ज्या काही बाकीच्या पेअर्स आहेत त्यामुळे जनरेट होणारं जे काही रेडिएशन आहे हे ट्विस्टमुळे कॅन्सल और नाहीसं होतं. ट्विस्टेड पेअर केबल मोस्टली टेलिफोन कम्युनिकेशन किंवा मॉडर्न इथरनेट नेटवर्क्समध्ये यूज केले जातात. ट्विस्टेड पेअर केबल्सचे 2 टाईप्स आहेत, एक शिल्डेड ट्विस्टेड पेअर आणि एक अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर. एस टी पीमध्ये वायरला मेटॅलिक कोटिंग केलेलं असतं, त्यामुळे रेडिएशन इफेक्ट जर कमी करायचा असेल तर STP केबल यूज केली जाते. ट्विस्टेड पेअर केबलमध्ये RJ45 कनेक्टर यूज केला जातो. समजा एक डिव्हाइस आहे आणि त्याला RJ45 कनेक्टर आहे आणि डिव्हाइस हा ग्राउंड केलेला आहे, म्हणजे जेव्हा कनेक्टरला वायर कनेक्ट होईल तेव्हा जे काही रेडिएशन्स तयार होतील ते मेटॅलिक कोटिंग असल्यामुळे ग्राउंडला जातील आणि कम्युनिकेशनमध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, म्हणजेच प्युअर कम्युनिकेशन होईल. त्यामुळे STP ही ओपन एन्व्हायरमेंटमध्ये यूज केली जाते. STP ही UTPपेक्षा खूप एक्सपेन्सिव्ह आहे. STP केबल 100 मीटरपर्यंत आपण यूज करू शकतो. STP केबलची जी कॅपॅसिटी आहे ती 100 Mbps इतकी आहे. UTP हा एक पॉप्युलर टाईप आहे ज्यामध्ये 2 अनशिल्डेड वायर्स हे हेलिकल फॉर्ममध्ये एकमेकांना ट्विस्ट केलेले असतात. UTP केबलला प्लास्टिक कोटिंग केलेली असते. UTP केबल्स फ्लेक्झिबल आणि त्यांची कॉस्टही खूप लो आहे. UTP केबल्स लँड टेक्नॉलॉजीमध्ये यूज केल्या जातात आणि हे सर्व आपण आपल्या फर्स्ट व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. वायर्सची थिकनेस आणि नंबर ऑफ ट्विस्टच्या आधारावर UTPचे डिफरंट टाईप्स आहेत, जसे की कॅटेगरी 3, 4, 5, 5E आणि कॅटेगरी 6. आपला डेटा जो आहे त्याचा जो काही स्पीड आहे तो हा वायरवर डिपेंड नसून तो नेटवर्क इंटरफेस कार्ड डिफाईन करतो. म्हणजेच एखाद्या कार्डने जर पर्टिक्युलर साईजचा डेटा वायरमध्ये पंप केला तर वायर तो डेटा कॅरी करण्यासाठी कॅपेबल असली पाहिजे.
आणि ही कॅपेबिलिटी डिपेंड असते थिकनेस आणि नंबर ऑफ ट्विस्ट. म्हणजेच जेवढी थिकनेस जास्त तेवढा स्पीड जास्त आणि जेवढे नंबर ऑफ ट्विस्ट जास्त तेवढा कव्हरेज जास्त. सो कॅट 5 केबल ही कॅट 4 केबलपेक्षा जास्त थिक असते. त्यामुळे कॅट 5 केबलचा स्पीड हा कॅट 4पेक्षा जास्त म्हणजेच 10 to 100 MBPS इतका आहे. तर कॅट 4 केबलचा स्पीड हा 10 MBPS इतका आहे. कॅट 6 केबल ही कॅट 5 केबलपेक्षा जास्त थिक आणि नंबर ऑफ ट्विस्ट पण जास्त आहेत. त्यामुळे कॅट 6 केबलचा स्पीड आणि कव्हरेज हा जास्त आहे म्हणजेच 100 MBPS इतका आहे. कॅट 4 केबल ही 10BASE-T इथरनेटमध्ये यूज केली जाते. तर कॅट 5 केबल ही इथरनेट आणि फास्ट इथरनेटमध्ये यूज केली जाते. कॅट 5E ही इथरनेट आणि गिगाबिट इथरनेटमध्ये यूज केली जाते. तर कॅट 6 ही केबल गिगाबिट आणि 10 गिगाबिट इथरनेटमध्ये यूज केली जाते. ऑप्टिकल फायबर केबल. फायबर केबल ही ग्लास और प्लॅस्टिकपासून तयार केलेली असते. यामध्ये सिग्नल्स हे लाईट फॉर्ममध्ये ट्रान्समिट करतात. ऑप्टिकल फायबरचा मेन ॲडव्हान्टेज ओव्हर ट्विस्टेड पेअर आणि कोॲक्झियल केबल इज नॉईस रेझिस्टन्स आणि हाय बँडविड्थ. पण फायबर केबल्सचा जो इन्स्टॉलेशन आणि मेंटेनन्स कॉस्ट आहे तो खूप जास्त आहे. फायबर केबल्सचे 2 टाईप्स आहेत, एक मल्टीमोड फायबर आणि एक सिंगल मोड फायबर. मल्टीमोड फायबरचा जो डायमीटर आहे तो सिंगल मोडपेक्षा खूप जास्त असतो. त्यामुळे मल्टीमोड फायबर ही शॉर्ट डिस्टन्ससाठी यूज होते. कारण जेव्हा लेझर फायबरमध्ये एंटर होते तेव्हा डायमीटर जास्त असल्यामुळे रिफ्रॅक्शनला स्पेस मिळतो आणि कव्हरेज खूप कमी मिळतो. तसेच सिंगल मोड फायबरचा जो डायमीटर आहे तो खूप लहान आहे. त्यामुळे रिफ्रॅक्शनला स्पेस मिळत नाही आणि आपल्याला कव्हरेज हा जास्त मिळतो. त्यामुळे सिंगल मोड फायबर ही लॉंग डिस्टन्ससाठी यूज होते. पण सिंगल मोड फायबरची जी कॉस्ट आहे ती खूप जास्त आहे. फायबरमध्ये SFP आणि गिगाबाईट इंटरफेसिंग कार्ड हे मॉड्यूल यूज केले जातात. नेक्स्ट टाईप आहे वायरलेस मीडिया. वायरलेस म्हणजे की जिथे आपली वायर पोचू शकत नाही तिथे आपण वायरलेस मीडिया यूज करतो. म्हणजे समजा आपला एक नेटवर्क टॉवर आहे तो एका समुद्रकिनारी आहे आणि एक दुसरा जो टॉवर आहे तो समुद्राच्या मध्यभागी आहे. सो जर हे 2 टॉवर आपल्याला एकमेकांना कनेक्ट करायचे असतील तर आपल्याला वायरलेस मीडिया यूज करावी लागेल. मग आपण 10 मीटर ते 50 मीटरपर्यंत ब्लूटूथ किंवा WLAN यूज करू शकतो. तसेच 5 किलोमीटर ते 100 किलोमीटरपर्यंत आपण मायक्रोवेव्ह मीडिया यूज करू शकतो. तसेच लार्ज डिस्टन्ससाठी आपण सॅटेलाईट कम्युनिकेशनही यूज करू शकतो. सो गाईज, आजसाठी एवढंच. आणि आमचे पुढचे जे काही येणारे व्हिडिओज असतील ते आम्ही लवकरात लवकर अपलोड करण्यासाठी ट्राय करू. So subscribe and like our page on Facebook. Thank you guys.